पोलीस भरती करायची, हात मोडलाय, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा 6 बोट आहेत आणि मी भरती करू शकतो का? नमस्कार मित्रांनो, मी अस्लम शेख, पोलीस भरती मार्गदर्शक. तुम्हाला पोलीस भरती करायची, आर्मी भरती करायची, परंतु यामध्ये मेडिकलला काय प्रॉब्लेम असतात किंवा काय प्रॉब्लेम चालत नाहीत आणि काय प्रॉब्लेम असून देखील भरतीला चालतात, हे माहिती नसताना आपल्याला चुकीची माहिती भेटते आणि आपण फिजिकल फिट असताना देखील पोलीस भरतीत उतरू शकत नाही. तर मेडिकल काय लागतं भरतीला याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड किंवा इतर भरती रिलेटेड कोणताही व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडेल. तर मित्रांनो, आता तुम्ही 12वी झाल्यानंतर बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं की आपल्याला पोलीस व्हायचंय. परंतु काही जुन्या माणसांनी सांगितलेलं असतं किंवा त्यांच्या डोक्यात घातलेलं असतं किंवा तुझा हात मोडलाय, तुला भरती देता येत नाही, तुझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, तुला भरती देता येत नाही, तुझ्या हातावर गोंधण आहे किंवा टॅटो आहे, तुला भरती देता येत नाही, तर तुला 6 बोटे आहेत, भरती देता येत नाही. तर असे बरेच चुकीचे संदेश त्या मुलांना भेटलेले असतात आणि ते मुलं म्हणतात की सर मला बरेच मी इंस्टावरती वगैरे मेसेज करतात मुलं, सर मला असा असा प्रॉब्लेम आहे, मी भरती देऊ शकतो का, मला भरतीला काय प्रॉब्लेम येईल का? तर मित्रांनो, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सांगितलं किंवा तुमचं हात मोडलेलं ऑपरेशन असून द्या, रॉड असून द्या किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन असून द्या, हरण्याचं ऑपरेशन असून द्या, तुम्हाला कोणताही प्रकारचा पोलीस भरतीला प्रॉब्लेम येत नाही. कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन असून द्या, काहीच प्रॉब्लेम येत नाही. हा तुमचा ऑपरेशनचा विषय क्लिअर झाला. आता दुसरा म्हणजे टॅटो. काही मुलांनी अगोदर टॅटो काढलेले असतात, आता पोलीस झाल्यानंतर मुलं काय टॅटो काढतात. परंतु काही काही जणांच्या मोठं एवढा असा इथपर्यंत, इकडं इकडं असं बरेच काही टॅटो आहेत, गोंधन आहे. त्याचा काय प्रॉब्लेम येतो का भरतीला, मेडिकलला? त्याचा देखील काहीच प्रॉब्लेम मेडिकलला येत नाही. परंतु आर्मीला प्रॉब्लेम येतो. ज्याला आर्मी भरती करायची तिथं टॅटो पाहिला जातो, परंतु आपल्या पोलीस भरतीत SRPF मध्ये अजिबात त्याचं काय पाहिलं जात नाही. आता पुढचा प्रश्न म्हणजे, तुमचा हा पण विषय क्लिअर झालेला आहे. पुढचा 6 बोटे आहेत, डबल दात आहे किंवा एक दात पडलेला आहे किंवा कानाजवळ काहीतरी चामखीळ आहे किंवा तोंडाला काहीतरी मोठी अशी चामखीळ आहे, याचा भरतीला काय प्रॉब्लेम येतो का? अजिबात नाही येत. कोणाचे दात पडलेले असतील, कोण ऍक्सिडेंटमध्ये धडकलेला असेल तोंड, त्यावेळेस त्याचे दात पडतात. काही काही नॅचरली 2-2 डबल दात आलेले असतात, काहीला 6 बोटं असतात, पायाला देखील 6 बोटं असतात, काहींची बोटं जुळलेली असतात. त्यांना देखील भरतीला काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही त्याला देखील फिजिकल फिट आहात. आता पुढचा विषय देखील आपण क्लिअर केलेला आहे की बोट गोंधन काय असेल तर काय प्रॉब्लेम येतो का? तर काही देखील भरतीला प्रॉब्लेम येत नाही. आता प्रॉब्लेम येतो कुठला? महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे? तर तो म्हणजे डोळ्याचा. डोळ्यामध्ये तुम्हाला, आता प्रत्येकालाच प्रॉब्लेम असेल असं नसतो. काही जणांना चष्मा असतो, काही जणांना चष्मा नसतो, परंतु ती नकळत तिथे गेल्यानंतर कळतं की आपल्याला कलर ब्राईटनेस दिसत नाही किंवा ABCD अंक लहान मोठे अक्षर ते दिसत नाही. काही मुलांना असं वाटतं, असा प्रॉब्लेम येतो. तर काहींना चष्मा असतो ॲक्युरेट. आता तुम्ही, तुमचे मित्र पण भरती झाले, त्यांना चष्मा वगैरे आहे, परंतु चष्मा लांबचा जवळचा काय ते असतो त्यांच्या यामध्ये. तर त्यामध्ये देखील मुलांना काहींना प्रॉब्लेम येतो, काहींना प्रॉब्लेम येत नाही. मग ह्या प्रॉब्लेम येतो कुणाला? की आता समजा तुम्ही पोलीस भरती करताय, त्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायचं, त्या ठिकाणी डोळ्याचं जे हॉस्पिटल असतं ना, त्या ठिकाणी गेल्यानंतर ABCD लहान अक्षरात, मोठ्या अक्षरात किंवा टिपके दाखवले, ते दिसतंय का तुम्हाला बघायचं तिथं गेल्यानंतर. जर तुम्हाला ते क्लिअर दिसले, चष्मा असून, चष्मा जरी असला काढून जर तुम्हाला दिसलं, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तो प्रॉब्लेम जर येत असेल, तुम्ही ट्रीटमेंट घेऊन ती आत्ताच सॉल्व्ह करू शकता, चष्मेवाल्याचा बरं का. आणि दुसरा प्रॉब्लेम डोळ्याचा तो म्हणजे कलर ब्राईटनेस. कलर ब्राईटनेसचा प्रॉब्लेम हा बऱ्याच मुलांना आहे. यामध्येच मुलं भरतीत मेडिकल प्रॉब्लेम बऱ्याच मुलांना भेटतो. तर याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कलर ब्राईटनेसचे जे टिपके लाल आणि हिरव्या अक्षरामध्ये, टिपक्या टिपक्यामध्ये अक्षर पाहायचे असतात, ते जर तुम्हाला दिसले नाही तर तो एक पॉईंट असतो, परंतु तो पॉईंट लवकर क्लिअर होत नाही मित्रांनो. त्यासाठी आता तुम्ही जाऊन चेक करा. तुम्ही आता चष्म्याचा पण सांगितलेला आणि कलर ब्राईटनेसचा पण, त्याचं काय लगेच तुम्ही उपचार करून तोपर्यंत क्लिअर होऊ शकतो. 9/6/12, 9/6 काहीतरी असं म्हणतात. ते पॉईंट तुम्ही जरी क्लिअर केलं तर तुमचं होऊन जाईल. आता तुम्ही असं म्हणता, सर मला चष्मा आहे, मला मेडिकलला प्रॉब्लेम येईल का? नाही येत दादा.
फक्त तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो, जर दिसलं नाही तर प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आतापासून ट्रीटमेंट घ्या. काय असेल ती तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण करा हॉस्पिटलची, त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता प्रत्येक मुलाच्या मनातील आपण हा प्रश्न काढलेला आहे की मेडिकलला काय प्रॉब्लेम येत नाही. याचं ऑपरेशन झालं, टॅटो झालं, रॉड आहेत त्याचं झालं, अँकल प्रॉब्लेम, गादी चिमलेली आहे, दात डबल आहे, याचा काहीच प्रॉब्लेम कोणाला येत नाही. तुम्ही 1600 मीटर पळता, 100 पळता, गोळा टाकता, फिजिकलला 45 मार्क घेता, 50 मार्क घेता. साहजिकच तुम्ही फिजिकल फिट आहात. फक्त दुसऱ्याच्या ऐकण्यावरून किंवा तुझा हात मोडलेला आहे आणि तुला 6 बोट आहे, ती मेडिकलला, पोलीस भरतीत चालत नाही, सरकारी नोकरीत चालत नाही, तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रॉपर त्यातली पूर्ण माहिती असेल तर त्यांच्याकडनं सल्ला घ्या आणि त्यांचा ऐका आणि मग भरतीला उतरा. नाहीतर एवढं चांगला आपला अभ्यास असतो आणि काय कुठल्या कारणास्तव भरतीला उतरत नाही, तर माझा हात मोडला नाही, मी भरती देऊ शकत. एवढ्याच कारणानं तुमचं आयुष्याचं वाटोळं करून घेता, ते पण चुकीचं माहिती घेतल्यामुळे. त्यामुळे हा व्हिडिओ त्या मुलापर्यंत पोहोचवा ज्याला खरंच भरती करायची आहे, त्याला पूर्ण भरतीबद्दल माहिती आहे, अभ्यास आहे, परंतु अशा चुकीच्या माहितीमुळे त्यानं भरती सोडलेली आहे. त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि नवीन मुलं जे उतरणार आहेत त्या मुलांपर्यंत देखील याची माहिती मिळाली पाहिजे. असेच व्हिडिओ बघत राहा. जय हिंद.